नमस्कार श्रोतेहो. कथारूप शेक्सपियर शोकांतिका भामगोरे लिखित आणि मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी प्रकाशित केलेली राजा लियर, पृष्ठ क्रमांक 30 ते 37. पात्र परिचय. राजा लियर प्राचीन इंग्लंडचा राजा. तो फ्रान्सचा राजा आहे. कॉर्नवॉलचा सरदार ड्यूक, अल्बनीचा सरदार ड्यूक, बर्गंडीचा सरदार जहागीरदार ड्यूक, केंटचा सरदार ऑल, ग्लॉस्टरचा सरदार ऑल, एडगर ग्लॉस्टरचा सुपुत्र, एडमंड ग्लॉस्टरचा अनरोस दुष्ट पुत्र, ओस्वाल्ड गॉनेरिलचा विश्वासू नोकर, गॉनेरिल लियरची वडील मुलगी, रिगन लियरची मधली मुलगी, कॉर्डेलिया लियरची धाकटी मुलगी, नोकर, शिपाई, वैद्य, राजाचे मानकरी इत्यादी. फार वर्षापूर्वीच्या काळाची ही गोष्ट. इंग्लंडचा राजा लियर आता फार थकला होता. त्याच्या वयाला 80हून अधिक वर्ष होऊन गेली होती. 2 वडील मुली कॉर्नवॉल आणि अल्बनीच्या सरदारांच्या भरल्या घरी सुखाने संसार करीत होत्या. सर्वात धाकटी आणि सेंडेफळ म्हणून सर्वात लाडकी कन्या कॉर्डेलिया हिच्या प्राप्तीसाठी फ्रान्सचा राजा आणि बर्गंडीचा जहागीरदार असे दोघे दरबारी तळ ठोकून राहिले होते. म्हणून राजा लियरने आज एक खास दरबार भरवून 2 महत्त्वाची कामे उरकून घेण्याचा विचार केला होता. पहिले म्हणजे आपल्या 3 मुलींमध्ये आपल्या राज्याची वाटणी करून आपण आपले जबाबदारीचे ओझे उतरून मरायला मोकळे व्हायचे, आणि दुसरे म्हणजे 2 उमेदवारातून कॉर्डेलियासाठी योग्य वराची निवड करायची. राज्याची वाटणी कोणत्या प्रमाणात करायची हे ठरविण्यासाठी मात्र या म्हाताऱ्या स्वच्छंदी राजाने एक विचित्रच कसोटी ठेवली. प्रत्येक मुलीने वडिलांवर आपले किती प्रेम आहे ते बोलून दाखवावे आणि त्या प्रमाणात प्रत्येकीला राज्याचा हिस्सा मिळावा असे लियरने सांगून टाकले. मग काय, गॉनेरिल आणि रिगन या दोघी धूर्त, स्वार्थी आणि ढोंगी वडील बहिणींमध्ये वडिलांवरील आपल्या प्रेमाचे अतिशयोक्तपूर्ण वर्णन करण्यात चढाओढच लागली. आपले वडील आपल्याला प्राणाहूनही प्यारे आहेत, त्यांच्या सहवासापुढे दुनियेतील सारी नाती, सारी सुखे तुच्छ आहे असे दोघींनीही मोठ्या मनोभावाने घोळून असे सांगितले की त्यामुळे भोळा स्तुतिप्रिय म्हातारा राजा अगदी हुरळून गेला. लगेच राज्याचा नकाशा आणून प्रत्येकाला राज्याचा 3रा हिस्सा कुठून कुठपर्यंत तोडून दिला हे त्याने सांगून टाकले. आता उरला फक्त 1/3 भाग. लाडक्या कॉर्डेलियाकडून अशीच पितृप्रेमाची स्तोत्रे ऐकावी आणि तिला ही देणगी देऊन टाकावी म्हणून त्याने तिला प्रश्न केला, आता तुझी पाळी. माझ्यावर तुझं किती प्रेम आहे हे सांगून टाक. वडील बहिणींच्या तोंडपुजेपणाने, ढोंगी, अतिशयोक्तीपूर्ण कृत्रिम भाषणाने सरळ वृत्तीच्या कॉर्डेलियाला इतकी शिशारी आली होती की ती तुटकपणेच म्हणाली, मुलीच्या नात्याने वडिलांबद्दल जेवढे प्रेम असायला हवं तेवढं, तिचं जेवढं कर्तव्य असावं तेवढी माझंही प्रेम आहेच, पण माझं लग्न झाल्यावर माझ्या प्रेमाचा अधिकांश माझ्या पतीकडे जाईल हे उघड आहे. माझ्या बहिणी वडिलांसाठीच सारं प्रेम राखून ठेवीत असतील तर त्यांनी नवरे तरी कशाला केले. कन्या म्हणून माझी कर्तव्य मी पार पाडीन, त्यात कसूर करणार नाही एवढंच. माझ्या बहिणींसारखं तोंड देखलं आघळपगळ बोलता येत नाही मला. कॉर्डेलियाचे जरा तुटक परंतु सरळ आणि मनापासूनचे बोलणे ऐकून लियरला आपला अपमान झाल्यासारखं वाटू लागलं. आपल्या कानांवरच त्याचा विश्वास बसेना. त्याने कॉर्डेलियाला पुन्हा बजावले,
नीट विचार करून बोल. याहून काही अधिक सांगायचं नाही का तुला? कॉर्डिया निर्धाराने म्हणाली, काही नाही. तिच्या स्वाभिमानाचा आणि सरळपणाचा अर्थ हट्ट आणि बेफिकिरी असा धरून राजा लिअरने रागाने तिच्यासाठी राखून ठेवलेले 1/3 राज्यही उरलेल्या 2 मुलींमध्ये वाटून टाकले. आता उरला कॉर्डेलियाच्या लग्नाचा प्रश्न. झालेल्या प्रकारामुळे लिअरला आता या प्रकरणात काहीच आस्था उरली नव्हती. दोन्ही उमेदवारांना त्याने आगाऊच बजावले की कॉर्डेलियाशी लग्न करणाऱ्या इस्माला कवडीचाही हुंडा मिळणार नाही. ती आहे तशी पत्नी म्हणून उचलून घेऊन जावं लागेल. हे बोलणे ऐकून बर्गंडीच्या जहागीरदाराचा सारा उत्साह मावळला. ठरल्याप्रमाणे 1/3 राज्य हुंडा म्हणून मिळत असेल तरच आपण कॉर्डेलियाला पत्नी म्हणून स्वीकारू, अन्यथा नव्हे, असे त्याने स्पष्टपणे सांगून टाकले. त्यावर अशा लोभी पुरुषाशी आपण साफ लग्न करणार नाही, असे कॉर्डेलियाने ताडकन उत्तर दिले. फ्रान्सच्या राजाने मात्र कॉर्डेलियाच्या मितभाषी विनयशील स्वभावाचे कौतुक करून तिच्या रूपगुणांसाठी आपण तिच्याशी बिनहुंड्यानेही लग्न करण्यास तयार आहोत असे सांगून टाकले. कॉर्डेलियाने अश्रुपूर्ण नेत्रांनी पित्याचा निरोप घेतला. आपल्या दोन्ही बहिणींना आपल्या वृद्ध पित्याची नीट काळजी घेण्यास विनवले, पण त्यांनी मात्र तुसडेपणाने तिची संभावना केली. तुझ्यासारख्या भिकारड्या मुलीशी लग्न करणाऱ्या नवऱ्याला आधी नीट सांभाळलं म्हणजे पुरे. आम्हाला आमचं कर्तव्य शिकवण्याची काही जरुरी नाही बरं का. अशा रीतीने सत्तेची कवचकुंडल गळून पडलेला राजा लिअर गॉनेरिल या वडील कन्याच्या घरी पहिला महिना काढू लागला. दर महिन्याला आलटून पालटून दोन्ही मुलींच्या घरी आपल्या 100 मानकऱ्यांसह त्याने राहावे अशी व्यवस्था ठरली होती खरी, पण लवकरच या योजनेतील छुपे धोके लिअरच्या अनुभवास येऊ लागले. पित्याकडून जे जे मिळवायचे होते ते सारे मिळाले. आता तो पूर्णपणे कफलक्क झाला आहे हे त्याच्या मुलींनी केव्हाच ताडले. आपले वडील केवळ खायला काळानं भुईला भार आहेत असे त्यांना आता पित्याबद्दल वाटायला लागले. वडील दिसले की गोनेरेल्याच्या कपाळाला आठी पडे. अनेकदा आपल्याला बरे नाही अशी सबब सांगून ती पित्याची भेट घेणे टाळीत असे. इतकेच नव्हे तर आपल्या नोकरांनीही लिअरच्या हुकुमांकडे दुर्लक्ष करावे, त्यांनी हाक मारली तरी न ऐकलेसे करावे अशी तिची फूस असल्यावर मग काय, नोकरचाकरही लिअरचा उघडपणे अपमान करू लागले. हळूहळू लिअरच्या लक्षात आले की आपली मुलगी आता आपल्याला कंटाळली आहे आणि काहीतरी कुरापत काढून आपल्याला घरातून अर्धचंद्र देण्याची तिची इच्छा आहे. अशी संधीही गॉनेरियलला लवकरच मिळाली. तो प्रकार असा होता. एके दिवशी राजा लिअर शिकारीवरून भुकेजून परत आल्यावर जेवण आणा म्हणून त्याने हुकूम केला, पण त्याच्याकडे कुणीच लक्ष देईना. ओसवर्ड नावाचा गॉनेरियलचा एक उद्दाम हुजरा तर त्याच्या समोरून त्याच्याकडे दुर्लक्ष करून निघून गेला आणि त्याच्या शब्दाला शब्द देऊ लागला. हे पाहून लिअरजवळ असलेला एक निष्ठावंत नोकर केस याने ओसवर्डला टांग मारून खाली पाडले. तेव्हा तो रागाने धुसफुसत आपल्या मालकिनीकडे निघून गेला. हा केस म्हणजे खरोखर केंटचा सरदार होता. कॉर्डेलियावर लिअरने केलेल्या अन्यायाविरुद्ध त्याने राजाची कानउघाडणी केली होती. यामुळे राजाने संतापून त्याला हद्दपार केले होते. पण अविचाराने या म्हाताऱ्या राजाची परवड होणार हे स्पष्ट दिसत असल्याने हा स्वामीभक्त सरदार वेश पालटून केस या नावाने राजाच्या हुजऱ्या म्हणून नेहमी त्याच्याजवळ राहू लागला होता. तो आणि चतुर भाषण करणारा एक विदूषक हे दोघेच खरे इमानी सेवक राजाजवळ उरले होते. विनोदी कोट्या करून गाणी म्हणून हा विदूषक राजाचे मनोरंजन करी. मधून मधून राजाने केलेल्या अविचारांची आठवण करून देऊन भावी अनर्थ टाळण्यासाठी त्याने राजाला सावध राहावे अशा सूचनाही तो विनोदाच्या आवरणाखाली देत असे. या रास्त टीकेमुळे राग येई, पण आता हातातून बाण सुटून गेला होता. मुकाट्याने चरफडत बसण्यापलीकडे त्याला काहीच करता येत नसे. यत्किंचित
हुजऱ्यांशी झालेल्या बोलचालीचे निमित्त गॉन्ड्रेलला पुरे होते. ती चंडीसारखी गरजतच वडिलांच्या अंगावर धावून आली. मागच्या उखळ्या पाखळ्या काढून तिने हुकूम केला की राजाच्या 100 मानकऱ्यांपैकी फक्त 50नीच राहावे, इतरांनी चालते व्हावे आणि राजानेही आपल्या वयाला शोभेल असे मुकाट्याने काही उलाढाली दंगामस्ता केल्याशिवाय शांतपणे हरिहरी करीत राहायची तयारी असेल तरच येथे राहावे. आतापर्यंत असे उद्धटपणाचे शब्द लीरने कधीच ऐकून घेतले नसल्याने संतापाने त्याच्या अंगाची अगदी लाही लाही झाली. कृतघ्न पाषाण हृदयी कृत्या वगैरे शिवा देऊन तू वांज राहशील आणि एखादे पोर झालेस तर तेही तुलाच अशा कृतघ्नपणे छळून छळून घेईल असा शाप दिला. गॉन्ड्रेलचा पती अल्बनीचा सरदार मात्र बराच मवाळ आणि सुस्वभावी होता. त्याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण रागाने बेफाम झालेला लियर कोणाचेच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. मधली बहीण रिगन ही या अपमानाची भरपाई तिच्या प्रेमाने करेल या दृढ विश्वासाने तो आपल्या मानकऱ्यांसह तडक तिच्या गडीकडे निघाला. आपण लवाजम्यासह निघालो आहोत, आपल्या स्वागताची तयारी करावी असा खलिता त्याने केस बरोबर आगाऊच तातडीने रवाना केला. पण दुर्दैवी लियरच्या दुःखाची ही केवळ सुरुवातच होती हे त्या बिचाऱ्याला कुठे ठाऊक होते. राजा लियर रिगनच्या घरी जाऊन पोहोचण्याआधीच पाताळयंत्री गॉन्ड्रेलने आपल्या हुजऱ्या ओसवडला या एका गुप्त पत्रानेशी तिच्याकडे रवाना केला होता. लियरच्या स्वच्छंदी वर्तनामुळे बेबनाव घेऊन तो तुझ्याकडे येत आहे, त्याची यथायोग्य माझ्या नमुन्यानुसारच संभावना करावी असे तिने सुचूनही टाकले होते. हे पत्र मिळताच आपण घरी राहणेच नको म्हणून रिगन आधीच बाहेर पडली आणि आपल्या पतीसह ग्लॉस्टर या सरदाराच्या गडीकडे निघाली. केस हा राजाचे पत्र घेऊन तिथे निघाला असता ओसवाड या हुजऱ्याशी त्याची गाठ पडून त्याने त्याची मागील आगळीक स्मरून त्याला चांगला चोप दिला. ती आरडाओरड ऐकून रिगन तेथे आली. राजाचा खास जासूद म्हणून आलेल्या केस म्हणजे केंटची बाजू घेण्याऐवजी ओसवाडची तरफदारी करून तिने केसला खोड्यात डांबून ठेवण्याची शिक्षा दिली. खुद्द राजा लियरच्या नावाचाही तिने मुलाहिजा मांडला नाही. उलट खुद्द लियर गॉन्ड्रेलच्या कठोरपणाचे गाऱ्हाणे सांगू लागल्यावर तिने अगदी थंडपणे त्याला सल्ला दिला की तुम्ही आता परत जाऊन गॉन्ड्रेलची क्षमा मागावी, मानकरी मंडळी कमी करावी आणि गॉन्ड्रेलच्या सांगेल त्याप्रमाणे गुपचूप तिच्या घरी पडून राहावे. खुद्द गॉन्ड्रेल स्वतः तिथे येऊन पोहोचली तेव्हा तिला कानउघडणीचे 4 शब्द ऐकण्याऐवजी रिगन तिचा हात धरून तिच्याशी गुलुगुलू बोलू लागले. हे पाहून राजा लियर अधिकच पिसाळला, पण बलहीनाचा क्रोध केवळ हास्यास्पदच ठरतो. रिगनने त्याला साफ सुनावलंय की मी आता दुसऱ्याच्या गडीत आहे, माझ्याकडे तुमची सोय व्हायची नाही. तुम्ही तुमचा महिना गॉन्ड्रेलकडे पुरा करा आणि हे पहा, माझ्याकडे यायचं असेल तर 50 नव्हे फक्त 25 मानकरी घेऊन येणार असाल तरच या. आपले अर्धे राज्य जिला दिले ती रिगनच का हे बोलत आहे याची लियरला शंका वाटू लागली. अखेर हताश होऊन सारा अपमान गिळून तो म्हणाला, बरं आहे तर मी गॉन्ड्रेल बरोबर जातो. तिनं मंजूर केलेलं 50 मानकरी निदान या रिगनच्या 25च्या दुप्पट तरी आहे. पण या कायदाशीनी त्याच्या म्हाताऱ्या पित्याला एवढे समाधानही लाभू द्यायला तयार नव्हत्या. गॉन्ड्रेल म्हणाली, अहो 25 तर काय, 5-10 मानकरी नोकर कशाला हवेत हो तुम्हाला? माझ्याकडे ताईकडे नोकर काय कमी आहेत? तेच तुमची सारी कामं करतील. काही लागलं भागलं त्यांच्याकडून चुकलं तर मला सांगत जा, त्यांच्या तोंडी लागायचं काम नाही हे सांगून ठेवते तुम्हाला. सर्व सत्ताधीश आणि शेकडो नोकर चाकरांच्या सेवेला सुखावलेल्या राजा लियरच्या मनावर या कठोर वक्तव्याचा इतका भयंकर परिणाम झाला की या अपमानाच्या धक्क्याने त्याला वेड लागण्याची पाळी आली. घसा कोरडा होईपर्यंत त्याने या दोन्ही बहिणींवर शिव्या शापांची लाखोली वाहिली आणि त्यांच्यावर सूड उगवण्याची प्रतिज्ञा करून त्याच तिमिरीत तो घराबाहेर पडला. आता अंधार पडला होता आणि मोठे वादळ घोंगावू लागले होते.
मुसळधार पाऊस कोसळू लागला होता, तरी या उत्पातांना दाद न देता हा 80 वर्षाचा उघडा बोडका म्हातारा वस्त्रांची शुद्ध न राहता वाऱ्या पावसाशीच बोलत आपल्या कृतज्ञ मुलींना शिव्या देत त्या माळावरून थेट पुढे चालला होता. त्याचा विश्वासू पोरसोदा विदूषक आणि इमानी नोकर केस हे तशाच अवस्थेतही त्याच्या मागे धावत गेले आणि माळावरच्या एका पडक्या झोपडीत त्याने आश्रय घ्यावा म्हणून त्याची विनवणूक करू लागले. झोपडीत शिरणारा विदूषक एकदम भूत भूत म्हणून ओरडतच बाहेर आला. केसने आत जाऊन पाहिले तर त्या अंधाऱ्या झोपडीत कमरेला फक्त एक रक्ते गुंडाळून पडलेला एक भिकारी त्याला तिथे दिसला. अंगात आल्याने वेड लागल्याचे सोंग आणून असे एक एक भिकारी गावोगाव भटकत असतात, त्यातलाच हा एक दिसत होता. त्याची वेडेचाळे पाहून बडबड ऐकून लिअरचे वेडही अधिक भडकले. आपल्याप्रमाणे या माणसानेही आपले सर्वस्व मुलींना देऊन टाकले असावे आणि त्यामुळेच त्याची अशी दिशा झाली असावी असा लिअरचा पक्का ग्रह झाला आणि तो त्या भिकाऱ्याच्या बरोबरीने बडबड करू लागला. सुदैवाने ग्लॉस्टर या राजनिष्ठ सरदाराने या सर्व लोकांना एका घरात आश्रयासाठी नेऊन त्यांची सोय केली. पण या राजनिष्ठेची फार मोठी किंमत त्याला मोजावी लागली. ग्लॉस्टरचा अनावरस मुलगा एडमंड याने कपटीपणाने आपल्या भावाला असे भासवले की तुझ्या जीवाला धोका आहे आणि त्याच्या अक्षरात खोटे पत्र लिहून वडिलांना असे भासवले की हा मुलगा तुमच्या प्राणांवर उठला आहे. याचा परिणाम असा झाला की ग्लॉस्टरचा भोळा मुलगा एडगर घरातून पळून गेला आणि वेड्या भिकाऱ्यांच्या वेशात भटकू लागला. लिअरला भेटलेला वेडा तो हा एडगरच. एडमंडचा दुष्टपणा एवढ्यावरच थांबला नाही. ग्लॉस्टर राजा लिअरच्या सहाय्यास गेला असता तो कॉर्डियलला फितूर आहे असे एडमंडने कॉर्नवॉल आणि रिगन यांना सांगून ग्लॉस्टरची सरदारकी जप्त करून ती स्वतःसाठी मिळवली. वृद्ध ग्लॉस्टर आपल्या घरी परततो. तो त्याचे पाहुणे म्हणून आलेल्या कॉर्नवॉल आणि रिगन यांच्या नोकरांनी त्याला पकडून जेरबंद केले. दरम्यानच्या काळात राजा लिअरचे चाललेले धिंडवडे दरबारातील काही राजनिष्ठ सेवकांनी फ्रान्समध्ये कॉर्डिलियाच्या कानावर घातले होते. त्यावर लिअरने केलेला आपला अपमान आणि अन्याय विसरून कॉर्डिलिया आपल्या पतीकडून सैन्यांची मदत घेऊन आपल्या पित्याच्या संरक्षणासाठी इंग्लंडच्या किनाऱ्यावर डोर येथे येऊन दाखल झाली आहे अशा आशयाचे एक पत्र ग्लॉस्टरने एल्मंडला दाखवले होते. त्याचा फायदा घेऊन त्या उलट्या काळजाच्या कडू अवलादीने आपल्या जन्मदात्या वडिलांचाच कपटाने घात केला होता. हे निमित्त मिळाल्यावर क्रूर अशा कॉर्नवॉल आणि रिगर यांनी म्हाताऱ्या ग्लॉस्टरवर फितुरीचा आरोप ठेवून त्याला एका खुर्चीला बांधवले. रिगनने त्याची दाढी हिसडली आणि पशुतुल्य बेफाम कॉर्नवॉलने स्वतः त्याचे दोन्ही डोळे उपसून काढून ते पायाखाली तुडवले आणि या अंध वृद्ध सरदाराला माळ रानावर हकलून दिले. योगायोगाने तो एडगरच्या नजरेस पडल्यावर त्याने अंध वडिलांवर देखरेख ठेवली आणि आत्महत्या करण्याच्या त्यांच्या बेतापासून त्यांना युक्तीने परावृत्त केले. केंट व ग्लॉस्टरने डोहरजवळ एका किल्ल्यात बंदोबस्त ठेवलेला वेडा लिअर एके दिवशी तेथून पळाला आणि इतस्त भटकू लागला. कॉर्डिलियाच्या काही सेवकांनी त्याला ओळखून तिच्या छावणीत आणले. तिच्या वैद्यांनी त्याच्यावर उपचार करून तो बराच शुद्धीवर आल्यावर त्याची आणि कॉर्डिलियाची भेट घडवून आणली. पश्चातप्त पिता आणि कर्तव्यदक्ष कन्या यांच्या भेटीचा प्रसंग फार हृदयद्रावक होता. लिअरने आपल्या कन्येला ओळखले आणि आपण केलेला अन्याय आठवून स्वतः गुडघे टेकून तिची माफी मागितली. एवढेच नव्हे तर पापक्षालनार्थ विष घेण्याची तयारीही त्याने दर्शवली. कॉर्डिलियाने साश्रुनयनांनी प्रेमळ शब्दांनी त्याची समजूत घातली. झाले गेले सर्व विसरून जाण्याची विनंती करून लिअरनेही आपण केलेल्या अन्यायाची पुन्हा कबुली दिली आणि कॉर्डिलियाने त्याला आपल्या प्रेमाचे आश्वासन देऊन दिलासा दिला. अशा रीतीने योग्य औषधोपचार आणि प्रेमळ कन्याशी शुश्रूषा यामुळे चित्तभ्रमण झालेल्या वृद्ध लिअरची मनस्थिती हळूहळू पूर्वस्थितीवर येऊ लागली.
पण बाहेरच्या जगात या दरम्यानच्या काळात कितीतरी विलक्षण घडामोडी घडत होत्या. ग्लॉस्टरचे डोळे काढणाऱ्या कॉर्नवॉलचे कौर्य सहन न होऊन त्याच्याच एका नोकराने त्याच्यावर तलवार चालवली होती आणि त्याला जबर जखमी केले होते. तेथून परत जाताना गॉन्ट्रिल ही एडमंड बरोबर निघाली होती. प्रवासातील या सहवासामुळे गॉनेरिल ही त्या देखण्या तरुणावर अनुरक्त झाली आणि आपल्या मवाळ नवऱ्याला अल्बनीचा म्हणजेच तिच्या नवऱ्याचा त्याने काटा काढून त्याची जागा घ्यावी अशा आशयाचे एक पत्र तिने घरी गेल्यावर त्याला ओसवाड या हुजऱ्याच्या हाती पाठवले. दरम्यान झालेल्या जखमांमुळे कॉर्नवॉल हा मृत्यू पावल्याने विधवा झालेली रिगन आता राजरोसपणे एडमंडशी विवाह करण्याचा निश्चय उघडपणे बोलून दाखवू लागले. तोही या दोन्ही बहिणींना प्रेमाच्या थापा मारून झुलवीत होता. त्यात त्याला काही गैर वाटत नसे. इकडे राजकीय क्षेत्रातील घटनाही वेगाने घडत होत्या. अल्बनीच्या नेतृत्वाखाली इंग्लंडची सेना कॉर्डेलियाच्या फ्रेंच सेनेचा मुकाबला करण्यासाठी डोहरला मोर्चे बांधून तयार झाली होती. लवकरच लढाईला सुरुवात झाली. सत्य संकल्पनांचा दाता भगवान असे संत आणि कवी म्हणत असले तरी प्रत्यक्ष व्यवहारात मात्र अनेकदा अन्यायच न्यायावर कुरघोडी करताना दिसतो. प्रसंगी तसेच झाले. अल्बनी आणि एडमंड यांच्या इंग्रज सेनेने फ्रेंच सेनेचा धुव्वा उडवला. एवढेच नव्हे तर राजा लियर आणि कॉर्डेलियाला कैद करून त्यांची रवानगी तुरुंगात केली. आपल्या प्रेमळ कन्याच्या सहवासात आपण तुरुंगातही सुखाने दिवस घालू असे आपल्या मनाचे समाधान बिचारा राजा लियर करून घेत होता. पण दैवाने हेही समाधान त्याला लाभू दिले नाही. कपटी एडमंडने गुप्तपणे तुरुंगाधिकाऱ्याला एक पत्र पाठवून कॉर्डेलियाला फाशी द्यावे असा हुकूम दिला होता. लढाईनंतर एडमंडला द्वंद्वयुद्धाचे आव्हान देऊन त्याचा वध केला खरा, पण एडमंडचा हुकूम रद्द होण्याआधीच एका सेवकाने कॉर्डेलियाला फाशी दिले होते. तिचा मृतदेह पाहून कवटाळून बिचारा लियर आक्रोश करू लागला. जगात कुत्री मांजरीही जगतात, मग तुलाच मात्र जीवन का लाभू नये असे टाहो फोडून अजून तिला थोडी तरी धुगधुगी आहे काय हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता. अखेर ती गतप्राण झाली. ती कधी पुन्हा दिसणार नाही याची खात्री झाल्यावर तो इतका शोककोल झाला की त्या अनिवार्य दुःखाच्या आवेगानेच हृदयाचा झटका येऊन तोही गतप्राण झाला. आणि त्या दोन कृत्या कैदाशिनी त्यांची गत त्यांनीच स्वहस्ताने ओढून घेतली. विधवा रिगन आता उजळ माथ्याने एडमंडची पाठ लावणार या असूयेने पेटून गॉन्ड्रेलने तिच्यावर विष प्रयोग करून तिला ठार केले होते. ही गोष्ट उघडकीस आल्यावर आणि गॉन्ड्रेलची एडमंडवरील व्यभिचारी आसक्ती नजरेस आल्यावर अल्बनीने तिला कैदेत टाकले. प्रणयभंग आणि प्रभावामुळे निराश होऊन चिडून तिने तुरुंगातच आत्महत्या केली. केंट आणि एडगर यांना त्यांच्या इमानाचे योग्य फळ मिळून त्यांची पूर्वीची उच्च स्थाने त्यांना पुन्हा प्राप्त झाली. सत्प्रवृत्त सरदार अल्बनी इंग्लंडचा राजा झाला. हट्टी, अविचारी पण दुर्दैवी आणि दयनीय अशा वृद्ध लियर राज्याची त्याच्या कृतघ्न मुलींनी केलेली परवड मात्र जग कधीच विसरणार नाही.